अमेरिकेसाठी मध्यपूर्व हा एक नवा व्हिएतनाम बनतोय का? खरंच असं आहे का? चला तर मग या अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रश्नाच्या जरा खोलवर जाऊन मूळ गोष्टी समजून घेऊया. आणि हाच प्रश्न या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. म्हणजे एक प्रचंड मोठी लष्करी ताकद एका साध्या पण हुशार रणनीतीने हरवली जाऊ शकते का? चला बघूया हे सगळं नक्की कसं घडतंय. हे जे वाक्य आहे ना, ते आपल्याला थेट व्हिएतनामच्या तुलनेकडे घेऊन जातं. याचा अर्थ असा की एक महासत्ता ती सुद्धा अशा वेगळ्या प्रकारच्या अपारंपरिक युद्धात हरू शकते. पण हे शक्य तरी कसं आहे? चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. आणि याची सुरुवात होतीये ती आर्थिक रणांगणावरून. आणि इथे इराणने आर्थिक दबावाला आपलं सर्वात मोठं आणि हुशार शस्त्र बनवलंय. बघूया तरी कसं. हे बघा, जेव्हा हा संघर्ष सुरू झाला नव्हता तेव्हा इराणवर निर्बंध होते आणि ते आपलं तेल साधारण $60 प्रति बॅरलने विकत होते. पण मग अचानक सगळं चित्रच पालटलं. आणि आता परिस्थिती अशी आहे की जागतिक बाजारात तेलाची इतकी मागणी वाढली आहे की तोच इराण तेच तेल तब्बल $108 प्रति बॅरलने विकतोय. विचार करा केवढा मोठा फरक ह्या. आणि थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जायचं असेल ना, तर काही टँकर कंपन्या इराणला चक्क $20 लाख, हो $20 लाख एका फेरीसाठी टोल म्हणून देत आहेत. कल्पना करा. म्हणजे बघा, इथे खूप मोठा सामरिक बदल झालाय. इराण तेल तर जवळजवळ तेवढंच विकतोय, पण आता ते ड्रायव्हर सीटवर आहेत. ते भाव ठरवत आहेत आणि या सगळ्या अस्थिरतेचा फायदा उचलून प्रचंड नफा कमवत आहेत. आणि यातली गंमत किंवा म्हणा विडंबना माहितीये काय आहे? इराणची एक जुनी धमकी होती की जर आमचं तेल बाहेर गेलं नाही तर आम्ही कोणाचं जाऊ देणार नाही. त्यांनी हीच धमकी आता स्वतःच्या फायद्यासाठी पूर्णपणे उलटवली आहे. आता परिस्थिती अशी आहे की फक्त इराणच हमखास आपलं तेल बाहेर काढू शकतोय. बरं, हे झालं आर्थिक रणांगण. आता वळूया लष्करी बाजूकडे. आणि इथे तर आणखीनच रंजक गोष्ट समोर येतेय, ती म्हणजे हे स्वस्तातलं युद्ध अमेरिकेला कसं प्रचंड महागात पडतंय. यालाच म्हणतात असममित युद्ध किंवा एसिमेट्रिक वॉरफेअर. म्हणजे बघा, इराण हल्ला करतोय साधारण $30,000 ड्रोनने आणि त्याला रोखण्यासाठी अमेरिकेला वापरावं लागतंय तब्बल $30 ते $40 लाख क्षेपणास्त्र. हे आर्थिक गणित अमेरिकेला परवडणार आहे का? अजिबात नाही. आणि हा फक्त पैसाचा प्रश्न नाहीये, सैन्याचाही आहे. हे आकडे बघा. 2003 मध्ये जेव्हा इराकवर आक्रमण झालं तेव्हा अमेरिकेचे 1,30,000 सैनिक तिथे होते. आणि आज मध्य पूर्वेत फक्त 2,500 मरीन्स आहेत. एवढ्या कमी सैन्यानिशी संपूर्ण प्रदेश ताब्यात घेणं आणि तो टिकवून ठेवणं हे जवळजवळ अशक्यच आहे. आणि याचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसायला लागले आहेत. सौदी अरेबियामध्ये अमेरिकेच्या महत्त्वाच्या विमानांचं नुकसान झालंय. बगदादजवळ त्यांचे एक हेलिकॉप्टर जमिनीवरच ड्रोनने उडवलं. म्हणजे अमेरिकेची महागडी आणि अत्याधुनिक शस्त्रसुद्धा आता सुरक्षित नाहीत. त्यांच्या तांत्रिक श्रेष्ठत्वाच्या कल्पनेला यामुळे एक मोठा धक्का बसलाय. तर मग आर्थिक आणि लष्करी पातळीवर तर आव्हानं आहेतच, पण या सगळ्याचा परिणाम आता राजनैतिक संबंधांवरही होतोय. या संघर्षामुळे जुन्या मित्रांमध्ये कशी फूट पडतीये ते पाहूया. आखाती देशांमध्ये आता पूर्वीसारखी एकजूट नाहीये. UAE आणि सौदी अरेबिया कदाचित थोडी कठोर भूमिका घेत आहेत, पण कतार, बहरीन, कुवेत सारखे देश युद्धाचा धोका पत्करायला तयार नाहीयेत. गंमत म्हणजे कोणीही अधिकृतपणे अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरलेलं नाहीये. उलट प्रत्येक जण पडद्यामागे इराणशी बोलणी करतोय. सगळे स्वतःचा बचाव करण्याचा मार्ग शोधत आहेत. अमेरिकेच्या विश्वासार्हतेचं काय झालंय याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कतारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं हे विधान. ते म्हणतात, हे सगळं एका माणसाच्या लहरीवर अवलंबून आहे, त्यामुळे याला काही अर्थ नाही. म्हणजे अमेरिकेच्या सुरक्षा हमीवर आता कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. आणि हे फक्त आखाती देशच नाहीयेत. अमेरिकेचा जुना आणि सर्वात जवळचा मित्र ब्रिटन, त्यांची भूमिका तर सोफ्यामागे लपण्यासारखी आहे असं म्हटलं जातंय. म्हणजे ते सुद्धा या सगळ्यातून स्वतःला लांब ठेवत आहेत. तर मग या सगळ्याचा परिणाम काय? अमेरिका एका मोठ्या पेचात सापडली आहे. आर्थिक आघाडीवर नुकसान, लष्करी आघाडीवर कमजोरी आणि राजनैतिक आघाडीवर एकटेपणा. तिन्ही बाजूंनी कोंडी झालीय. मग आता त्यांच्यासमोर पर्याय तरी काय उरले आहेत? आणि कदाचित सर्वात मोठी अडचण आहे ती अमेरिकेच्या आतच. 2003च्या इराक युद्धावेळी बहुसंख्य जनतेचा पाठिंबा होता, पण आजच्या संघर्षाला खूप कमी लोकांचा पाठिंबा आहे. आणि लोकांचा पाठिंबा नसेल तर कुठलंही सरकार मोठे आणि कठोर निर्णय घेऊ शकत नाही.
याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठांवरही दिसतोय. सरकारकडून कितीही सकारात्मक घोषणा आल्या तरी बाजार त्यावर प्रतिक्रिया देत नाहीये. याचा सरळ अर्थ आहे की परिस्थिती नियंत्रणात आहे यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. सगळीकडे एक खोल अनिश्चितता आहे. तर मग अमेरिकेसमोर शेवटचे दोनच पर्याय उरतात. पहिला, ज्या राजवटीला उलथवून लावण्याची शपथ घेतली होती त्यांच्या समोरच गुडघे टेकून एक अपमानजनक करार करणं. किंवा दुसरा पर्याय, एक असं मोठं आक्रमण करणं जे जिंकण्यासाठी ते लष्करीदृष्ट्या तयारच नाहीत. एकीकडे अपमान, दुसरीकडे पराभव. काय निवडणार? आणि कदाचित हीच गोष्ट आपल्याला मूळ मुद्द्यावर आणून ठेवते. अमेरिकेची चूक कदाचित फक्त शस्त्र किंवा सैन्याच्या बाबतीत नाहीये. त्यांची खरी चूक ही आहे की त्यांनी समोरच्याच्या इतिहासाला, त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या संस्कृतीला नेहमीच कमी लेखलं. आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा त्याचे परिणाम खूप दूरगामी असतात, ज्याचं उत्तर फक्त येणारा काळच देऊ शकतो.